नमस्कार. सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे. यापूर्वी सुजान संगोपन या चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहिलेले आहेत. आज आपण बाळ जन्मल्यापासून प्रत्येक महिन्यात बाळाला कोणकोणत्या वॅक्सिन देणं गरजेचं असतं, त्याचे काय फायदे आहेत, त्याचे किती डोस देणं गरजेचं आहे, बूस्टर डोस किती वर्षापर्यंत द्यावे लागतील, या सगळ्याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा. असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ सुजान संगोपन या चॅनलवर पाहत राहण्यासाठी चॅनलला एकदा नक्की भेट द्या. व्हिडिओ आवडले तर लाईक, कमेंट, शेअर करा. चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमैत्रिणी, नातेवाईकांसोबत हे व्हिडिओ शेअर करायलाही विसरू नका. चला तर मग आपण आजच्या माहितीला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर आपण या वॅक्सिन्सचे लॉंग फॉर्म पाहूया, जेणेकरून पुढे चालून मी ते फक्त शॉर्ट फॉर्ममध्ये सांगणार आहे, तर त्याचे लॉंग फॉर्म आणि ते कशासाठी वॅक्सिन आहे हे आपल्याला लक्षात येईल. DTP लस ही लस घटसर्प, धनुर्वात आणि डांग्या खोकला यासाठी दिली जाते. OPV ओरल पोलिओ वॅक्सिन ही तोंडावाटे पोलिओचा डोस दिला जातो. MMR मीझल्स, मम्स, रुबेला ही लस गोवर, गलगुंड आणि रुबेला या 3 विषाणूजन्य आजारांपासून संरक्षण देते. BCG ही ट्युबरकोलिसिस वॅक्सिन आहे. ही वॅक्सिन क्षयरोगापासून संरक्षण देते. कुष्ठरोग आणि बुरुली अल्सरसारख्या संसर्गापासूनही काही प्रमाणात संरक्षण देते. डाव्या दंडावर इंजेक्शनद्वारे ही लस दिली जाते आणि त्या ठिकाणी एक छोटासा डाग राहून जातो. HIV हिमोफिलस इन्फ्लुएन्झा बी वॅक्सिन ही लस मेंदूज्वर आणि निमोनिया या आजारांपासून संरक्षण देते. HEPB हेपेटायटिस बी वॅक्सिन ही लस यकृताला संरक्षण देते. व्हेरिसेला वॅक्सिन चिकनपॉक्स म्हणजेच कांजण्या या संसर्गजन्य आजारापासून ही लस संरक्षण देते. या लसी दिल्यामुळे आजार होणारच नाही असं नाही, परंतु लस दिल्यानंतर आजाराचं प्रमाण गंभीररित्या होण्याचं शक्यता कमी होते. बाळाच्या जन्माच्या दिवशी किंवा पुढील एका आठवड्याच्या आतमध्ये BCG लस दिली जाते. त्यासोबतच OPV म्हणजे ओरल पोलिओचाही पहिला डोस तोंडावाटे दिला जातो आणि हेपेटायटिस B म्हणजे काविळीचाही डोस यावेळी दिला जातो. बाळाच्या जन्मानंतर एका आठवड्यामध्ये या तिन्ही लसी घेणं गरजेचं असतं. बाळाचं वय 4 आठवडे. यावेळी हेपेटायटिस Bचा दुसरा डोस दिला जातो. बाळाचं वय 8 आठवडे. DTPचा पहिला डोस, OPVचा दुसरा डोस दिला जातो आणि HIVचा पहिला डोस बाळाचं वय 2 महिन्यानंतर दिला जातो. बाळाचं वय 12 आठवडे. या वयामध्ये DTP डोस दुसरा, OPV डोस तिसरा आणि HIVचा डोस दुसरा दिला जातो. बाळाचं वय 18 ते 24 आठवडे. DTP डोस तिसरा, OPVचा बूस्टर डोस दिला जातो. HEPBचा डोस तिसरा या वयामध्ये दिला जातो. बाळाचं वय 8 ते 9 महिने. या वयामध्ये गोवर, OPV, HEPBचा डोस तिसरा दिला जातो. ओरल पोलिओचा बूस्टर डोस 9व्या महिन्यातही बाळाला देणं गरजेचं असतं. बाळाचं वय 13 ते 14 महिने. यावेळी बाळाला कांजण्यासाठी डोस देऊ शकता. हा डोस ऐच्छिक आहे आणि प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये तो मिळतो. व्हेरिसेला वॅक्सिन हा डोस यासाठी दिला जातो. शासकीय रुग्णालयामध्ये या डोस उपलब्ध नाही. बाळाचं वय 15 ते 18 महिने. MMR डोस या वयामध्ये दिला जातो. शासकीय हॉस्पिटलमध्ये हा डोस उपलब्ध असतो. बाळाचं वय 15 ते 18 महिने. HIVचा बूस्टर डोस या वयामध्ये दिला जातो. बाळाचं वय 18 ते 24 महिने. DTP आणि OPVचा पहिला बूस्टर डोस यावेळी दिला जातो. शासकीय रुग्णालयामध्ये आपल्याला ओरल पोलिओची लस उपलब्ध असते. बाळाचं वय 2 वर्ष. हेपेटायटिस A ही ऐच्छिक लस आपण देऊन घेऊ शकता. प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये आपल्याला ती मिळू शकते. गव्हर्नमेंटमध्ये हे डोस उपलब्ध नाहीत. बाळाचं वय 3 वर्ष. यावेळी टायफॉईडसाठी प्रोटेक्टिव्ह इंजेक्शन आपण देऊन घेऊ शकतो. बाळाचं वय 5 वर्ष. DTP आणि OPVचा दुसरा बूस्टर डोस या वयामध्ये दिला जातो. बाळाचं वय 5 वर्ष.
हेपेटायटिस ए ची लस जर आधी दिली नसेल तर 5व्या वर्षात देऊन घेऊ शकता. तसेच MMR ही लस पूर्वी दिली नसेल तर तीही 5व्या वर्षात देता येते. बाळाचं वय 9 वर्ष, यावेळी तोंडावाटे टायफॉईडची लस देऊ शकता. वय 10 वर्ष, यावेळी टिटॅनस लस दिली जाते. बाळाला कांजण्याची लस आधी दिली नसेल तर ती 10व्या वर्षात देता येते. HPV 9 ते 14 वर्षाच्या मुलींना गर्भाशय मुखाच्या कॅन्सरपासून सुरक्षितता देण्यासाठी या लसीचे 2 डोस 6 महिन्याच्या कालावधीत दिले जातात. 14 ते 45 वर्ष वयोगटातीलही या लसीचे 6 महिन्यामध्ये 3 डोस घेण्याची शिफारस केली जाते. मुलांसाठीही काही कॅन्सरसाठी प्रिव्हेंटिव्ह म्हणून ही लस देऊ शकता. प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये या लस मिळतात. फ्लू लस म्हणजेच इन्फ्लुएन्झा ही लस विषाणूजन्य फ्लूपासून संरक्षण करते, जो नाक, घसा आणि फुफ्फुसांच्या एका संसर्गजन्य विषाणूजन्य संसर्ग आहे त्यापासून संरक्षण देते. लहान मुलांना प्रत्येक वर्षी ही लस देणं शिफारस केलं जातं. ही लस ऐच्छिक आहे आणि प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये आपल्याला ती मिळते. फ्ल्यूची लस 6 महिने आणि त्याहून अधिक वयाच्या प्रत्येकासाठी शिफारस केली जाते. त्यामुळे फ्ल्यू होत नाही आणि त्यामुळे मुलं आजारी पडण्यापासून बचावतात. फ्ल्यू होणं हे सर्दी होण्यापेक्षाही वाईट असतं आणि त्यामुळे व्यक्ती 1 आठवडा किंवा त्याहून अधिक काळ आजारी राहू शकतो. जी मुलं सतत आजारी पडतात त्यांना या लसीमुळे फायदा होतो. वारंवार होणारी सर्दी, कफ, ताप येणं या सगळ्या आजारांपासून आणि त्यातून उद्भवणाऱ्या गंभीर आजारांपासून या लसीमुळे संरक्षण मिळायला मदत होते. प्रायव्हेट हॉस्पिटलमधून तुम्ही आपल्या मुलांना ही लस देऊन घेऊ शकता. रोटाव्हायरस ओरल सोल्युशन. रोटाव्हायरस लस संसर्गास प्रतिबंध करते, ज्यामुळे ताप, अतिसार, उलट्या, जुलाब होत नाहीत. हिवाळ्याच्या उत्तरार्धात ते उन्हाळ्याच्या ऋतूच्या सुरुवातीला रोटाव्हायरस इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे लहान मुलांना ही लस तुम्ही देऊन घेऊ शकता. बाळाला ही लस 2 ते 4 महिन्याच्या वयात मिळते आणि त्यानंतर 6 महिन्यानंतरही तुम्ही ती घेऊ शकता. ह्या लस तुम्ही कोणत्या ब्रँडची लस देत आहात त्यावरून त्याचा पहिला 1 किंवा 2 बूस्टर डोस 15 आठवड्यांपर्यंत देऊन घेणं गरजेचं असतं. त्यासोबतच 5 वर्षानंतर मुलांना प्रत्येक वर्षी DTP या लसीचा डोस देणंही गरजेचं असतं. ही लस घटसर्प, धनुर्वात आणि डांग्या खोकलापासून संरक्षण देते. लहान मुलांना खेळताना जर काही इजा झाली तर या लसीमुळे धनुर्वात होण्याची शक्यता, डांगा खोकला वाढण्याची शक्यताही कमी होते. त्यामुळे प्रत्येक वर्षी DTP ही लस देखील देण्याची शिफारस केली जाते. आशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच उपयुक्त ठरला असेल आणि बाळाला जन्मतः प्रत्येक महिन्यात कोणकोणत्या लसी देणं गरजेचं आहे, त्याचे काय फायदे आहेत, किती बूस्टर डोस देणं गरजेचं आहे, या सगळ्याबद्दल सविस्तर माहितीही आपल्याला समजली असेल. यासोबतच बाळाचं लसीकरण शासकीयमध्ये की प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये करावं याबद्दलचाही सविस्तर व्हिडिओ आपण सुजन संगोपन या चॅनलवर पाहू शकता. बाळाच्या विकासातील असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओज चॅनलवरती पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला लाईक, कमेंट, शेअर करा. व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला एकदा नक्की भेट द्या. थँक्यू.